आहोत की नंदिनी अचानकपणे लग्नाच्या मुहूर्ताच्याच वेळेला गायब झाल्यामुळे एकच गोंधळ इकडे सुरू झाला आहे। तर नंदिनी आता दीपक आणि सँडी तिला गाडीमधून कुठे किडनॅप करून घेऊन चाललेले असतात। त्याच वेळेला आता पोलीस चेक करताय, त्यांची चेकिंग चाललेली असते। त्यामुळे आता दीपक आणि सँडीला मोठं टेन्शन आलेलं असतं की आता कसं करायचं, नंदिनीला कसं लपवायचं। म्हणून आता ते त्या चादरीमधून नंदिनीला वरती काढतात आणि तिला सीटवर बसवतात, जेणेकरून पोलिसांना संशय यायला नको। आणि म्हणून अशा अवस्थेमध्ये नंदिनी आता झोपलेलीच असते। पोलीस आता गाडी वगैरे चेक करतात आणि म्हणतात की मागे ह्या कोण आहेत आणि त्या अशा का झोपलेल्या आहेत। तेव्हा आता सँडी आणि दीपक एकमेकांकडे बघतात। तर सँडी म्हणतात की ते आमच्याच ताई आहेत आणि त्यांना ना जरा सर्दी खोकला झालाय ना, म्हणून त्यांना कफ सिरप आम्ही दिलं होतं आणि आता आम्ही त्यांना चेक करायला घेऊन चाललोय। तेव्हा पोलिसांना पण ते कसं तरी मॅनेज करतात आणि लगेच आता गाडी पुढे चाललेली आहे। तेव्हा आता गावाची वेसुद्धा आता क्रॉस करून ते पुढे निघून जातात। त्यामुळे आता इकडे नंदिनीला बिलकुल शुद्ध नसते, तर इकडे मात्र गोंधळ चालू असतो। इकडे आता अशी अवस्था झाली आहे की म्हणजे जे काही धनराज आहे त्यांना काहीच कळत नसतं। तर प्रेक्षकांना इकडे आता सगळे टेन्शनमध्ये असतात, कोणालाच काही सुचत नसतं की काय करायचं। अचानक नंदिनी गायब झाल्यामुळे आता ते लग्नातील वराडी मंडळी जे आहे, जे पाहुणे आहेत, ते सगळे आता नंदिनीवर दोष द्यायला लागतात की ह्या मुलीला जर लग्नच करायचं नव्हतं तर उभी कशाला राहिली, आणि आधीच सांगायचं होतं ना, कुठे गेली शेण खायला, कुठे गेली माती खायला, असं वेगवेगळ्या प्रकारे तिला बोललं जातं। तर इकडे आता वसूला अजूनच बाजू सापडते। वसू म्हणते की बघितलं ना, ह्या नंदिनीबद्दल मला डाऊट होताच आणि आज तर तिने दाखवूनच दिला। मला माहीत होतं हिचं काहीतरी शिस्त आहे, तेव्हाच तरी अशी शांत शांत राहायची आणि तुम्ही म्हणतात की आमची मुलगी खूप शांत आहे। दिसला ना, खाली मुंडी पाताळ धुंडी, हिने काय करून दाखवलं एवढ्या पाहुण्यांसमोर आमचा अपमान, आमची इज्जतीचे धिंडवडे काढले ह्या मुलीने, हिला आता सोडायचं नाही। तेव्हा आता कुठे गेली ही तोंड काळं करायला, हिला जरा फोन करा। पार्थला खूप राग येत असतो ना वसूच्या बोलण्यावरती, पण आता इकडे नंदिनीच्या आईवडील मात्र पूर्णपणे खचून रडायला लागतात। तेव्हा पारच्या आईला त्यांच्याकडे पाहून खूप दया येते। पारची आई म्हणते की तुम्ही नका ना असं रडू, आम्ही कुठे दोष देतोय नंदिनीला, आम्हाला पण कळतंय की काहीतरी प्रॉब्लेम आहे नक्कीच, पण कळतच नाहीये काय करावं, ते सुचतच नाहीये। असं वाटलंच नव्हतं माझ्या मोठ्या लेकाचं लग्न आहे आणि ते लग्न सुद्धा व्यवस्थित पार नाही पडलं। खूप स्वप्न पाहिली होती माझ्या मुलाबद्दल, पण ते स्वप्न अधुरं राहिले माझं। त्यामुळे मला ना आता काहीच बोलायचं नाहीये। पाहुण्यांना ते गप्प करत असतात, कारण पाहुणे इकडे एकावर एक प्रश्न आणि काहीच्या काहीच बोलायला लागतात। आता त्याच वेळेला शोधाशोध सुरू होते नंदिनीची, पण नंदिनी काही येत नाही। नंदिनीची खूप वेळ वाट सुद्धा पाहिली जाते, नंदिनीच्या फोनवर सुद्धा फोन करण्यात येतो, मात्र नंदिनी फोनही उचलत नसते। तर आता इकडे सगळेजण म्हणतात की मुहूर्ताची वेळ तर निघून गेली आणि गावातील लोक म्हणतात की आमचा वेळ कशाला वाया घालवला त्या पोरीने, तिला जर असं पळूनच जायचं होतं तर कशाला बापाचं नाव खराब केलं, अगोदरच बापाला विश्वासात घेऊन सांगायचं होतं ना, कुठे गेली, तिकडे असेल तिचं काही अफेअर वगैरे म्हणून गेली असेल त्या मुलाकडे पळून। असं आता नंदिनीच्या आईवडिलांना काही ते सहनच होत नसतं बोलणं, आणि इतक्यात आता इकडे नंदिनीच्या वडिलांना अटॅक येतो आणि ते खालीच कोसळतात। तेव्हा मात्र सगळेजण धावतच त्यांना वाचवण्यासाठी जातात। इकडे आता काव्या आणि काव्याची जी काही बहीण आहे इशू, त्या दोघी आता धावतच तिथे येतात आणि म्हणतात की बाबा काय झालं तुम्हाला। शारदा मात्र पूर्णपणे खचून गेलेली आहे की बाबांना खूप त्रास होतोय, कारण नंदिनीबद्दल इतकं सगळं ऐकणं त्यांच्यासाठी खूप कठीण आहे। तर आता त्या शारदा म्हणतात की आमची मुलगी कशी आहे ते फक्त आम्हालाच माहिती आहे, शांत, आणि आम्ही आमच्या मुलींवर चांगले संस्कार केलेले आहेत, त्यामुळे आमची नंदिनी अशी पळून जाणाऱ्यातली तर बिलकुलच नाही। प्लीज तिच्यावर असे काही आरोप तुम्ही करू नका। आमच्या नंदिनीचं काय झालं ते आम्ही उद्या शोधूनच काढणार आहोत, पण प्लीज आज तुम्ही असं बोलून आम्हाला इथे आमच्या नावाची बदनामी करू नका। असं काय काय बोलत असतात, तरीही नातेवाईकांच्या तोंडाला कोण तो हात लावणार, अशी गंमत झाल्यासारखंच झालंय। कारण एकावर एक प्रश्न विचारून पूर्णपणे आता काहीच्या काहीच बोलायला लागतात की मुहूर्ताची वेळही गेली, त्या पोरीला एवढे फोन केले, तिने फोनही नाही उचलले आणि आता आमचा टाइम पण वेस्ट झाला। तेव्हा काव्यसुद्धा रडत असते आणि नेमका आता इकडे पार्थ हा जीवाला कॉल करत असतो, पण जीवाचा फोन काव्याकडे असल्यामुळे आता अजूनच प्रॉब्लेममध्ये झालेला आहे हा मॅटर। कारण आता काव्या म्हणत असते की अरे बापरे, जीवाला सारखे फोन येत आहे, पण मी कसं काय फोन उचलू, मी कसं सांगू घरच्यांना की जीवाचा फोन माझ्याकडे आहे। आता काव्या खूपच काय पडलेली असते, कारण आता पर्याय सोडलेला नाहीये की आता जीवाबद्दल ही गोष्ट सांगण्यासाठी। जीवा गायब झालाय, नंदिनी नाहीये, तर योग आता पार्थला समजावत असतो आणि मग आता वसू परत म्हणते, वसू पुन्हा आता म्हणायला लागते की बघितलं का पार्थ, तुझा खूप विश्वास आहे ना नंदिनीवर, कुठे गेली मग ती, भले काहीतरी प्रॉब्लेम असता तर ती परत आलीच असती ना, पण नाही ना, तिला ह्या लग्नाला उभं राहायचंच नसेल म्हणून। आणि मग आता पार्थ म्हणतो की 1 मिनिट आत्या, मी ज्या नंदिनीला ओळखतो ती ही नंदिनी नाहीच आहे, माझी नंदिनी अशी नाहीच आहे। तेव्हा आता वसूचा पुन्हा चेहरा पडतो, कारण पार्थ म्हणत असतो की मला माझ्या नंदिनीची पूर्ण खात्री आहे, ते असं करू शकत नाही।
त्यामुळे मला विश्वास आहे की माझी नंदिनी अशी नाहीच आहे. तो असं सारखं सारखं नंदिनीची बाजू घेऊन बोलण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला आता एक व्हिडिओ नंदिनीच्या फोनवरून आलेली असते. आता पार्थ म्हणतो की थांबा एक मिनटं, नंदिनीचा एक व्हिडिओ आलाय. तेव्हा आता सगळेजण गोळाच होऊन त्याचा फोन बघायला लागतात. त्याच वेळेला नंदिनीच्या वडिलांच्या फोनवर पण तो व्हिडिओ गेलेला असतो. दोघं एकाच वेळेला तो व्हिडिओ पाहू लागतात. त्या व्हिडिओमध्ये नंदिनी आता खूप असं धक्का बसेल अशा गोष्टी बोललेली असते की पार्थ मला माफ करा, पण मला हे लग्न मान्यच नव्हतं. मी हे घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करणार होती. मी उभी तर राहिली होती, पण जेव्हा माझं गौरी हरणाची पूजा झाली तेव्हा मला असं वाटायला लागले की मी खूप चुकीचा पाऊल उचलते. कारण माझं जर दुसऱ्यावर प्रेम आहे तर मी याच्याबरोबर लग्न करून सुखी होणार नाही किंवा मग माझं लक्षच लागणार नाही ह्या विवाहामध्ये, असं मी ठरवलं. आणि अचानक माझा निर्णय बदलून मी पळून गेली. आणि आता माझी वाट पाहू नको, कारण मला हे लग्न मान्यच नव्हतं. म्हणून आता मी माझी निवड स्वतःच निवडली आहे. माझी आवड वेगळी आहे, त्यामुळे मला जो मुलगा आवडतो त्याच्याबरोबर मी लग्न करून सुखी होईल, पण तुमच्याबरोबर सुख माझं नाही आहे, असं काही काही बोललेली असते. आणि असा धक्कादायक व्हिडिओ पाहून पारच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तर नंदिनीच्या आईवडिलांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता वसू लगेच मध्येच तोंड घालते आणि म्हणते की वा वा वा, बघा तुमच्या मुलीचे कारनामे, म्हणजे आमच्या फक्त इज्जतीचे धिंडोडे काढले त्या मुलीने. हिला असंच करायचं होतं तर तुम्हाला सांगितलं नव्हतं का हो? बोला ना. नंदिनीच्या आईवडिलांना मी प्रश्न विचारते की तुमच्या मुलीचं असं कट कारस्थान आहे बाहेर, कारनामे, तुम्हाला माहिती नव्हतं का? तुम्हाला माहिती केलंच नाही का? तिने सांगितलंच नव्हतं का? तेव्हा आता नंदिनीच्या आईवडील म्हणतात की असं काही नव्हतंच आमच्या मुलीचं. आमच्या मुलीने आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही तिचं लग्न त्या मुलाबरोबर पण लावून दिलं असतं, पण तसं काहीच नव्हतं. आमच्या मुली तशा नाहीच आहेत, असं आता बोलते. पण वसूचा आता इथे पार्थला राग येतो. पार्थ म्हणतो एक मिनिट आत्या, माझ्या नंदिनीला वाटेल ते बोलू नका, आणि हा व्हिडिओ नंदिनीचा असं मला बिलकुल वाटत नाही. तेव्हा आता वसू म्हणते अरे व्हॉट्सअपवरून तो व्हिडिओ तिच्याच नंबरवरून आला तरी सुद्धा तुला विश्वास नाही आहे का? कसं आहे रे पार्थ, इतकं भोळं राहू नकोस हां. दुनिया बघ कुठे आणि तू कुठे आहेस. तेव्हा आता ते पाहुणे म्हणतात की काय हो, हां व्हिडिओ तर खोटा नसेल ना, या व्हिडिओमध्ये ती नंदिनीच बोलते ना, मग तुम्ही कसं काय म्हणू शकतात की ती नंदिनी नाही आहे किंवा हा व्हिडिओ. पण ॲक्च्युली हा दीपकने बनवलेला एक AI मधला व्हिडिओ असतो. त्यामुळे आता इथे सगळ्यांना खात्री पडते की नंदिनीचा आवाज आहे, पण नंदिनी असं काहीही बोललेली नसते. तर प्रेक्षकांना इकडे आता पार्थला खूप मोठा धक्का बसले. पार्थला आता त्यांच्या जुन्या आठवणी आठवतात की मी नंदिनीला जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा नंदिनी काय काय म्हणायची, कशा प्रकारे फील करायची, तिला किती कम्फर्टेबल वाटायचं पार्थसोबत. हे सगळं आता पार्थ आठवत असतो आणि त्याला पुन्हा एकदा अविश्वास वाटतो की नक्कीच कुठेतरी पाणी मुरते. मी ज्या नंदिनीला पाहिले, ज्या नंदिनीला मी ओळखलंय, तीच नंदिनी आज माझ्यासमोर होती आणि तीच नंदिनी आज गायबही झाली. याचं काय कारण असावं? त्याच्यामध्ये त्याचं डोकंच काम करत नसतो. तो रडायला लागतो आणि माझा मुलगा त्या नंदिनीसाठी रडतोय हे पाहून तर इकडे मात्र मानिनीचा जीवही खूपच खालीवर होत असतो की हे काय चाललंय. इथे असं वाटलं होतं की आज खूप शुभ मुहूर्त आहे, पण इथे तर सगळे रडायला लागले आहेत. तेव्हा तर त्यांना काही गोष्टी आठवतात. शारदा म्हणते की त्या मंदिरातल्या जोगतिरीने सांगितलं होतं की हा मुहूर्त अशुभ आहे, तेव्हा जरा जपून, पण आपण त्यांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. कदाचित हा मुहूर्त चुकलेला असल्यामुळेच नंदिनी गायब झाली. तेव्हा आता कुठे असेल माझी नंदिनी? तिला कोणी नेलं असेल किंवा माझी नंदिनी अशी कुठे गेली असेल? फोनही उचलत नाही. तेव्हा आता नंदिनीचा शोध कसा घ्यायचा याच्या विचारात त्या असतात. तेव्हा आता इकडे विक्रम मात्र खूप असे समजवण्याचा प्रयत्न करत असतात. जरी त्यांची मुलाची बाजू तरी अशा प्रकारे छान असं समजवतात नंदिनीच्या आईवडिलांनी की तुम्ही काळजी करू नका, आपण नक्कीच याच्यातून मार्ग काढू, कारण याच्यात तुमची चुकी नाही आणि नंदिनीचं खरंच काय झालं हे आपल्याला अजून माहिती नाही, त्यामुळे आपण तिला विनाकारण दोष देण्यात काहीच अर्थ नाही, असं म्हणून नंदिनीच्या आईवडिलांना चांगल्याच प्रकारे धीर देत असतात. तर प्रेक्षकांना दुसरीकडे आता नंदिनीला जाग येते आणि नंदिनी एकदम अचानक उठून बघते आणि विचार करते की मी गाडीत आणि मी कुठे चालली आहे. ती आता एकदम अशी त्या बेशुद्ध अवस्थेमधून तिला शुद्ध आलेली असते आणि त्यामुळे ती जरा म्हणजे खूप वेळ हँगच असते की कुठे चालली नक्की मी. तेव्हा आता तिच्या बाजूला दीपक बसलेला असतो आणि सँडी गाडी चालवत असतो. तेव्हा आता दीपककडे पाहून ती म्हणते की मी कुठे आली आहे, कोणी आणले मला इकडे. तेव्हा आता दीपक लगेच त्याचे जे काही डुप्लिकेट असा फेस असतो तो ओपन करतो, म्हणजे जे काही केस वगैरे त्याने लावलेले असतात, दाढी वगैरे, ते सगळं तो काढतो आणि त्याच्यानंतर नंदिनीच्या लक्षात येतं की हा तर दीपक आहे. ती म्हणते की दीपक तू? तर दीपक म्हणतो हो नंदिनी, कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुला खूप चांगलं समजून सांगितलं होतं, पण तुला ते लग्न मान्य नव्हतं ना, म्हणून प्लीज मला असं पाऊल उचलावं लागलं. पण आता तू माझी होणारी बायको आहेस, त्यामुळे पार्थचा विचार सोडून दे, कारण तिकडे पार्थचं सुद्धा लग्न झालं असेल त्या रम्याबरोबर. तेव्हा आता नंदिनीला धक्काच बसतो. ती म्हणते की काय, माझं पार्थचं लग्न रम्याबरोबर? हे कसं शक्य आहे? मला माझ्या पार्थकडे सोडा. तर नंदिनी खूप चिडते आणि दीपकला म्हणते की दीपक तुझी एवढी हिंमत,
तुझी लायकी हीच आहे. शेवटी इतक्या खालच्या थराला गेलास का तू? मलाच लग्न मांडवातून पळून आणलंस का तू? आता इथे नंदिनी खूप काही सुनावत असते दीपकला, कारण तिला हे बिलकुल पटलेलं नसतं की त्यांनी हा मार्ग निवडला आणि म्हणून तिचा खूप संताप होतो. ती चांगलंच आता ऐकत असते की तुमच्यामुळे माझं लग्न मोडायला आले आणि आता प्लीज मला माझ्या लग्नाच्या मांडवात सोडा. तर दीपक ऐकायला तयार नसतो. दीपक म्हणतो की त्याच्यासाठी तुला मी किडनॅप नाही केले, समजलं ना नंदिनी? आणि आज तुला इथे वाचवायला कोणीही नाहीये, त्यामुळे जे मी सांगतो तेच तुला करावं लागेल, कळालं का? असं डायरेक्ट धमकावतच असतो नंदिनीला. त्यामुळे नंदिनी आता एकटी असल्यामुळे तिचं डोकंच काम करत नाही की मी आता यांच्या तावडीतून कशी सुटू, कशी पोहोचू पार्थपर्यंत. तर इकडे आता सगळे गावकरी मंडळी असतात. तर आता सगळेजण नंदिनीचे आईवडील म्हणायला लागतात की चला आता बाहेर आपण नंदिनीचा शोध घेऊया आणि हे लग्न पुन्हा एकदा हे करूयात, म्हणजे पुढे ढकलूयात. तर मग लगेच आता नंदिनीच्या मामा समोर येतात आणि म्हणतात की काय? आणि गावकरी मंडळी म्हणतात की 1 मिनिट थांबा, ह्या मंडपातून कोणी बाहेर जाणार नाही, म्हणजे जोपर्यंत पारचं लग्न होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या मंडपातून बाहेर जाणार नाही. मग ते तुम्ही ठरवायचं मुलाचं लग्न कोणाबरोबर आणि कसं, पण आम्हाला हे लग्न आत्ताच्या आत्ता व्हायला पाहिजे असंच वाटतंय. सगळे गावकरी ओरडायला लागतात. तितक्यात आता नंदिनीचे मामा समोर येतात आणि म्हणतात की अच्छा, तुमची अशी इच्छा आहे ना की पारचं लग्न व्हायला पाहिजे, ठीक आहे, पण आपण नंदिनीला शोधायला बाहेर नाही जाऊ शकत, कारण नंदिनी इथेच आहे. असं म्हटल्यावर तर सगळ्यांना पुन्हा एकदा जरा चेहऱ्यावर तेज येतं की म्हणजे नंदिनी सापडली की काय. पण प्रेक्षकांना तसं नसतं. इकडे वसू लगेच म्हणते की आता ही संधी आहे मला रम्याला इथे उभा करण्याची. त्यामुळे वसू आता बाजूला गेली रम्याला आणण्यासाठी. प्रेक्षकांना आता उद्या असं बघायला मिळेल, कदाचित असं वाटतंय की वसूने आता रम्याला आणल्यावरती ती खूप फोर्स करेल पार्थला की नंदिनीच्या जागेवर रम्याला बसवून तुझं लग्न आता रम्याबरोबर करून टाक, कारण नंदिनी काही परत येणार नाही आणि तो व्हिडिओ काही खोटा नाही आहे असं तिने आश्वासन दिल्यानंतर आता मग पार्थ काय निर्णय घेईल हे पाहणं योग्य ठरणार आहे. तर तिकडे आता नंदिनी जी किडनॅप झालेली आहे तिला सोडण्यासाठी जीवा तिकडे जाऊन तिला मदत करेल का, जीवास तिला घरी घेऊन येईल का, हे सुद्धा आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायला भेटणार आहे प्रेक्षकांनो. तर आता पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. प्रेक्षकांना आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.